बटाट्याचे भजे आपण आहे ना बनवायला घेऊया। 2 बटाटे हो का मी साली काढून घेतले, ते धुवून घेतले ते, आणि आपण आता गोल चकत्या पाडूया। असल्या खिसणीने पाडूया, नाहीतर सुरीने पण तुम्ही पाडू शकता। हो का, लय जाड नाही पाडायचा, लय पातळ नाही पाडायचा। हो का, असा पाडायचा। आणि अशाच आपल्या खिसणीने पाडल्या गोल चकत्या बघा अशा। आता ह्याला आपण 2-3 वेळा धुवून काढायच्या। बघा अशा धुवून 2-3 वेळा काढायच्या। मी आता धुवून घेते 2-3 वेळा, आणि आपण बेसन बनवायला घेऊया, भिजत टाकायला। भज्यासाठी घेतले बघा साहित्य, आपण भजी बेसन घेतले, 2 वाटे बेसन घेणार आहे मी, अजून 1 वाटी आहे। धना पावडर, ओवा, सोडा, लाल तिखट, हळद, मीठ आणि कोथिंबीर। आता आपण बेसन मळायला घेऊया। ओके, 1 वाटी पहिलं बेसन घेतले, आता दुसरी वाटी। ओवा चुळून घेतलाय मी, असा चुळून घ्या म्हणजे छान होतो। धना पावडर घेतल्या थोडी, लाल तिखट घेतले, खायचा का सोडा घेतलाय, आणि हळद घेतल्या। चवीपुरतं मीठ टाकायचं, आणि कोथिंबीर। तर एक सगळं मिश्रण करूया। का एक सगळं मिश्रण केले। लागल तसं घेऊन मळायचं, पाणी घेऊन लागल तसं। लय पातळ पण मळायचं नाही, लय घट्ट पण मळायचं नाही। बटाट्याच्या चकत्यावनी बसायसारखं बेसन असं भिजवायचं आपण। हो का, असं बेसनचं पीठ मळले, लय पातळ नाही, लय घट्ट नाही मळलेलं। आणि आता आपण आहे ना बटाट्याची भजी करून, बटाट्याची आपली भजी करायला घेऊया। 2-3 वेळा आपण धुवून घेतलेत ना, आता त्याची भजी करूया। आता तेल आपण गरम करायला ठेवूया। आपलं गरम झाले का बघूया। झाले तेल गरम। आपण आता भजी बटाट्याची बनवाय घेऊया का, असं बेसन मध्ये हे करायचं असं, आणि असं सोडायचं, चांगलं बुडवायचं असं। हो का, असं बेसन आपलं भज्यावर बसलं पाहिजे, असं हे करायचं। असं छान बसले की मग मस्त फुगतात आपली भजी। आता आपण पलटी करूया। एक बाजू आपली भाजली की अशी पलटी करायची।
कांदे फुगले बघा आपले मस्तपैकी आणि खुसखुशीत पण होतात छान. मग असे आपले छान भाजलेत बघा. आता आपण मोठ्या झाऱ्यानं काढून घेऊया. हो का, असे भाजले आपले बटाट्याचे भाजी. आता पलटी करूया. असे कांदे मस्त बघा फुगले बघा आपले छान पैकी. तर मोठे आपण झारीनं काढून घेऊया. बघा असे भाजले ते, असे भाजले पाहिजे ना ते छानपैकी फुगले ना बघा मस्त वेगळे आपले खुसखुशीत पण आहे. असे आपले बटाट्याचे भजे बनले. ती तुम्ही पण बनवून बघा.